गुड इव्हनिंग विद्यार्थ्यांनो. ध्येय प्रकाशन अकॅडमीमध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे. आपण इयत्ता चौथी परिसर भाग 1 आपण पाठ पाहत आहोत. आतापर्यंत आपण 1 ते 9 पाठ पाहिले आहे. आता याच्या पुढचे पाठ आपण पाहूया. चला, आपला 10वा पाठ आहे वस्त्र. बघा, आता तुम्हाला काही कृती आहेत त्या करून स्वतः तुम्ही पाहायच्या आहे. खाली कृती बघा, तुम्ही वहीत स्वतःही नोंदवून घ्यायचे आहे. एक कापड घ्यायचे आणि ते भिंगा खाली पाहायचे. म्हणजे भिंग म्हणजे जे असतं ना, हे मुलीच्या हातात दाखवले भिंग, त्याने पाहायचे आणि ते तुम्हाला काय दिसतंय ते तुम्ही आज सांगायचे. आता धान्याचे पोते आहेत ना, ते तुम्ही निरखून पाहायचं आणि ते नकाशे कशा प्रकारे बनले ते पाहायचं. आणि शिंप्याकडे जाऊन कपडे शिवताना शिंपी कापड जो कापतो त्या वेळेस कापलेले पण ते नको असलेले कापड घ्या आणि त्या कडेने तुम्हाला काय दिसते ते तुम्ही स्वतःहून मला निरीक्षण करून सांगायचं आहे. आता बघा, तुमच्या असं लक्षात येईल की धागे काय असतात, एकमेकाला काय असतात ते गुंफलेले असतात. ते कापड किंवा वस्त्र त्यापासून ते तयार होत असतात. धागा एकमेकात गुंफणे म्हणजेच काय, ते विणणे. एकमेकात म्हणजे गुंफणे. आपण बघतो असं धागा विणतो ते म्हणजे काय, आपण विणतो, गुंफतो म्हणजेच विणणे. लांब धागे विणून आपण काय करतो, कापड तयार करतात. बघा, लांब धागा कुठून येतो ते बघा. आता ते तुम्ही पाहायचं. आता कळलं लांब धागा कसं तो गुंफून आपण जे करतो ते गुंफतो, त्यापासून काय होतं, कापड तयार होतं धाग्यापासून. हे करून पाहिजे. बघा, तुम्ही घरातील कापूस घ्यायचा आणि त्यात जेवढा लांब करता येईल ना तेवढं तुम्ही लांब करत राहायचा. तर हातात घेऊन त्या एका बाजूकडे असा तो मळम घ्यायचा आणि ते काय होतं ते तुम्ही नोंदून दाखवायचे. आता तुमच्याकडे असं लक्षात येईल की कापसाची लांब वात तयार होते. काय होते, आपण एकमेकाला कापूस असं जोडून घेतला, मळलं तर ते काय होते, लांब लांब होत जाते. पूर्वी कापसापासून सूत तयार करण्यासाठी चरखा वापरत. चरखा तुम्हाला माहिती आहे, महात्मा गांधी त्याला चरखा असं म्हणलं जात असत. त्याची हीच प्रक्रिया यंत्रावर केली जाते व कापसाच्या धाग्यापासून काय होते, कापड तयार होते. आता कापसाशिवाय इतर कशापासून कापड तयार करता येते ते पाहू आपण. बघा, चला पुढे पाहूया. आता तुम्हाला काही गोष्टी माहिती आहेत का ते पाहू आपण. आपल्या देशात स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजीने जनतेकडून स्वदेशीय वस्तू वापरण्याची चळवळ उभी केली आणि त्यासाठी त्यांनी चरख्याचा वापर करून सूत कातण्यासाठी केला. देशभरात सूत कातण्यासाठी चरखा मंडळ काय केली, निर्माण केली आणि स्वदेशी वस्तू काय केली, वापरण्याचा संदेश दिला. आता बघा, ह्या गोष्टी तुम्हाला काय करून पाहिजेत. कापड दुकानात काय करायचं, कापड दुकानाला तुम्हाला भेट द्यायची. म्हणजे जिथं कपड्याचं दुकान तिथे जाऊन तुम्हाला भेट द्यायचे आणि दुकानदाराशी पुढील प्रश्नाच्या आधारे काय तुम्हाला चर्चा करायची. जे पुढील काही प्रश्न आहेत ते, कापड कोणत्या प्रकारचे, कापडाने विशिष्ट नावे आहेत का, कापड कशापासून तयार होते, ते मूळ स्त्रोत काय, ते कोणत्या प्रदेशातून आले, हे असे प्रश्न तुम्ही त्यांच्याशी चर्चा करून वहीमध्ये नोंद घ्यायची आहे. आता तो तुम्हाला अशा प्रकारे सांगा, दुकानदार कापडाकडून आलेल्या माहिती बघा, खाली प्रमाणे तक्ता आपल्याला दाखवला आहे. कापडाचा प्रकार काय आहे, सुती आहे. सुती कापड आहे. कशापासून बनले ते, कापसापासून. मूळ स्त्रोत कापूस हा वनस्पतीपासून येतो. कोठे बनते ते, भिवंडीमध्ये. हे असं प्रकार तुम्हाला यादी करायचे. आता तुमच्या लक्षात येईल की कापड अनेक घटकापासून बनते. उदाहरण, कापड, लोकर, परत कापूस, ताग, नायलॉन, रेयन इत्यादी पासून स्त्रोत वनस्पती ह्या आहेत. काही स्त्रोत काय आहेत, हे वेगवेगळे आहेत. बघा, दुकानदार काकाकडून आणलेल्या कापडाच्या नमुन्याचे हे संग्रह आहेत. काही नायलॉन पासून आहेत, तर काही काय लोकर पासून बनलेले आहेत, काही काय मेंढची कापसा आहेत त्यापासून बनलेले आहेत. नायलॉन आणि रेयन ह्या डांबरासारख्या पदार्थापासून बनते. पण मग डांबरचा मूळ स्त्रोत कोणता, हा तुम्ही बघा. आता बघा, कापड दोन प्रकारे विणता येते. सुऱ्याच्या सहाय्याने घरात तोरण, स्वेटर, कानटोपे इत्यादी वस्तू आपण हाताने बनवल्या जातात. बघा, इथे दाखवलंय. आता कापड विणण्यासाठी हात मागचा म्हणजे यंत्रमागचा काहीतरी उपयोग ते करतात. आता या गोष्टी ते तुम्हाला करून पाहिजे. छोट्या बाटलीत स्वच्छ पाणी घ्यायचे, दिवसभर वापरलेले कपडे त्यात भिजत घालायचे आणि ते कपडे बाटलीतून नंतर बाहेर काढताना काय, त्या बाटलीत घट्ट एकदम पिळून घ्यायचे आणि त्या बाटलीत पाण्याचे काय करायचे, तुम्हाला निरीक्षण करायचे. पाणी स्वच्छ राहिले की त्यामध्ये काही बदल जाणवला हे तुमच्या लक्षात येईल आणि आपले कपडे वापरता वेळेस अस्वच्छ होतात की काय होतं ते तुम्हाला तिथे आढळून येईल.
बघा हे तुम्हाला काही सांगायचं आणि एक कृती करून पाहिजे ते तुम्ही स्वतः करून पाहिजे आहे. पुढे पाहूया. बघा हे पण करायचं, किराणा दुकानातून काय करायचे ते रिठे आणायचे आणि ते कोमट पाण्यात भिजवा आणि ते ढवळा. पहा बरं काय होते. रिटे दुकानाला काय गिरणीमध्ये जायचं त्याला म्हणजे रोटे देते बरोबर तुम्हाला देतील आणि ते घरी आणून पाण्यामध्ये काय करायचे ढवळायचे. कपडे धुण्याचा सोडा कोमट पाणी घालून पाणी ढवळ काय होतं ते तुम्हाला तिथे दिसून येईल. बघा आता या अस्वच्छ कपडे भिजत ठेवा. अर्धा तासाने ते कपडे धुवून घ्या आणि पहा बरं कपडे स्वच्छ झाले का. तर ते तुम्ही केलं तर धुवून सोडा तयार होईल आणि त्यापासून काय होतं आपले कपडे हे स्वच्छ निघून जातात. तर रीठ सोडा आणि हिंगणबेट चुनखडी इत्यादीचा वापर कपडे धुण्यासाठी करतात आणि इतर नैसर्गिक वस्तू आहेत ह्या. बघा खाली सांगायचं आपल्याला तुम्ही पहिली त्यासना कपडे आता वापरतात का. तुम्ही पहिली त्यासना आताचे कपडे तुम्ही वापरतात का. पहिले तुम्ही जे कपडे वापरलेत का तर नाही का. वापरत नसेल कोणते कपडे तुम्ही आता वापरता. तुम्हाला आहे आता जे कपडे वापरतात म्हणजे आता तुम्ही ज्या योजनेमध्ये तुमच्या वयाने आकाराने तुम्हाला जे कपडे बसतात ते तुम्ही वापरतात. आता पूर्वीचे कपडे आता न वापरण्याचे कारण काय काय कारण असेल. आपली हाईट वाढली असेल, तब्येत वाढली असेल का कुठं काहीतरी असेल. तर लहान असेल तुम्हाला अत्यंत आवडलेला एखादा ड्रेस तुम्ही आता वापरू शकत का तर नाही. का नाही वापरू शकत काहीतरी कारण काही जण वापरू शकतात तर काही जण वापरू शकत नाही. तुम्ही वापरत नसलेल्या कपड्यांचं काय होते काय होत असेल. काही जण फेकून देतात, काही जण अनाथ आश्रमामध्ये वगैरे ठेवून टाकतात. आई वडील आजी आजोबा यांच्याशी चर्चा करा. जुन्या कपड्याचे काय होते ते तुम्ही स्वतःहून विचारा. मी तर थोडक्यात सांगितलं तुम्ही स्वतः घरी चर्चा करून सांगायचं. ते काय करायचं तुम्ही करून पाहिजे. बघा जुने कपडे देऊन नवीन भांडी मिळतात हे तुम्हाला माहिती का. आता तुम्हाला माहिती असेल जुने कपडे घेतात आणि भांडी घेतात. तर जुन्या कपड्याच्या बदल्यात नवीन भांडी देणाऱ्या व्यावसायिकाशी तुम्हाला चर्चा करायची आणि त्याचे खालील मुद्दे तुम्हाला वापरायचे आहेत. खाली मुद्दे ते तुम्ही वापरायचे. बघा तुमच्या कॉलेजमध्ये वगैरे येतच असेल केसा म्हणजे कपड्यावरती नवीन भांडी म्हणून त्यांच्याशी चर्चा करायची. 5 मिनिटं त्यांना वेळ द्यायचा आणि थांबायचे. बघा जुने कपडे घेऊन त्यांचे काय करतात. त्या कपड्याचे चांगले कपडे फाटके कपडे वेगवेगळे केले जातात का. चांगल्या कपड्याचे तुम्ही काय करता ते कोण घेतात. परत फाटलेल्या कपड्यांचं काय केले जाते. कपडे स्वतःसाठी ठेवता का. जुने कपडे घेऊन नवीन भांडी द्यावी त्यात तुम्हाला काय कसं परवडते. हे असे मुद्दे काही मांडले गेले आहेत ते तुम्ही त्यांच्याशी चर्चा करायची आणि तुम्ही मिळालेल्या माहितीची काय नोंद घ्यायची आणि ते नोंद पुढील माहितीशी जुळते का ते पहा. आणि कपडे हे टिकाऊ असतात का ते जुने झाले का तरी तुम्हाला वापरता करता येईल का पुन्हा ते तुम्ही पाहायचे. बघा आता जुने कपडे चांगले असले तर ते आपण काय येतो गरजू व्यक्तींना देऊन टाकतो. तर कपडे फाटले तर त्यापासून गोधडी पायपुसणी इत्यादी उपयोगी वस्तू आपण तयार करतो. बघा आपली आई आहे आपण जुने कपडे काही वापरत नाही तर त्यापासून काय करते ती गोधडी शिवते किंवा पायपुसणी आपल्याला घरात तयार करत असते. कपड्यांची सुते वेगवेगळी करून काय करतात नवीन कापड. आता जी कपड्याची सुती आहे त्याचे करतात वेगवेगळे करून काय करतात नवीन कापड निर्माण करतात. अगदी जीर्ण झालेल्या कपड्यांचा लगदा तयार करतात तर त्यापासून कागद तयार करता येतो. त्यांचा वापर ताटल्या फुले इत्यादी करण्यासाठी होतो. तर लाद्यापासून प्रतिकृती ही करता तयार येते. बघा हे करून पाहिजे तुम्हाला. ह्या चित्रांचे काय करतो तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. कपड्यामधील विविधता काय करायची तुम्हाला समजून घ्यायची आहे. आता तुमच्या परगावी गेल्या वरील प्रकारचे कपडे काय होतात परिधान करणारे लोक तुम्हाला दिसत असतात. त्यांची तुम्हाला भेट घ्यायची. त्यांच्या कपड्याबद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायची व त्यांची नोंद तुम्ही आपल्या वहीमध्ये करून गेली. आता तुम्ही बघा कोळी हे चित्र दिसत कोळी. आता आपण ह्याला कोळी म्हणून का ओळखले जातो. अरे हे कपडे काय हे फक्त कपडे कुठे घातले जातात कोळी लोक हे ते कपडे घातले जातात. आता हे कशाचे चित्र आहे. हे असे लंबानी लोक घालतात कपडे. हातात बांगड्या घागरा धोतर वगैरे काठी काही लंबानी. आता मेंढी आणि हे आता हे कपडे कोण घालतात धनगर मध्ये अशी वेशभूषा असते. आणि हे जंगलामध्ये कोण आदिवासी लोक ह्यांचा हा वेशभूषा आहे. आणि आपली भारत संस्कृती नऊवारी साडी आणि धोतर आणि पायजमा वगैरे हे तुम्ही तर पाहिलेच. आता बघा
आता वर्षभर हे अशाच प्रकारचे कपडे घालतात का? हवामानानुसार त्यांना बदल करतात का? मग सण उत्सवाच्या वेळी त्यात काही बदल करतात का? महाराष्ट्रात सांस्कृतिक भौगोलिक कारणामुळे काय होतात, कपड्यांमध्ये काय असते आपल्याला विविधता दिसून येते. हवामानाचा विचार केला तर महाराष्ट्रात सुती कपडे प्रामुख्याने काय होतात, वापरले गेली जातात. बघा हे तुम्हाला आता करून पाहायचंय. आजी आजोबा आई वडील आणि नातेवाईक जुनी किंवा नवीन कपडे काढायचे, छायाचित्र काढायचे, एकत्रित करायचे, ती कोणत्या वर्षात काढली आहे ते त्यांना विचारून छायाचित्राच्या मागे ते तुम्ही लिहून घ्यायचं. आणि आता ही छायाचित्रे वर्षानुसार लावून तुम्हाला घ्यायची आहेत. त्या पोशाखात होत गेलेले बदल निरीक्षण करायचे, तुम्ही समजून घ्यायचे. असे बदल होण्याचे कारण काय त्यांच्याकडे तुम्हाला जाणून घेता येईल. पुढे पाहूया आपण. बघा आता आपण या पाठात काय शिकलो ते पाहूया. कापड धाग्यापासून बनते. हे धागे काय, कापूस लोकर इत्यादी पासून तयार आपल्याला होतात. ते पाठात पाहिलं आपण. आता कपडे वापरणं अस्वच्छ होतं, त्यामुळे नेहमी स्वच्छ कपडे आपल्याला घालावेला लागतात. कपडे धुण्यासाठी साबण किंवा रेटा, हिंगण, बेट यासारखी नैसर्गिक साधने वापरतो आपण. आता जुने कपडे टाकून देऊ नये, मग त्याच्यात पूर्ण वापर कसा करता येईल ते आपण पाहिलं. तर भौगोलिक आणि सांस्कृतिक कारण आहे, वस्त्रामध्ये काय होते आपल्याला विविधता दिसून येते. आणि पूर्वी वापरतात असलेले पोशाख आता वापरता येईल का, ह्या पोशाखामध्ये आपण फरक ह्या पाठामध्ये पाहिले आहे. आता खालचा काही तुम्हाला स्वाध्याय तो तुम्ही आपल्या वहीमध्ये काय करायचे, नोंद करून घ्यायची. तर पुढे पाहूया आपण. पुढचा पाठ 11वा, पाहू तरी शरीराच्या आत. बघा बघा सांगा, बघा तुम्हाला काय दिसते. श्वास घेतल्यानंतर काय होतं, श्वास घेतल्यानंतर छाती काय आपली फुगत असेल, पण डॉक्टर तुम्हाला तपासताना मनगटाशी बोटे टेकून नाडी पाहतात. तिथं डॉक्टर गेले की चेक किती करतात, मनगटीला हात नाडी चेक करतात. तेव्हा तुम्हाला नाडीचे ठोके जाणवतात. आणि नाडीचे ठोके का पडत असेल हे तुम्ही जाणून घ्यायचे. तर बघायचं तुम्हाला नाडीचे ठोके हे जाणवत असतात. ते तुम्ही बघितले तर आपल्याला आताही जाणवतात. कारण बघा अंतर्द्रिय आपापल्या निरनिराळी कामे करायची असतात, ती करण्यासाठी आपण शरीराचे ठराविक भाग वापरतो. आता बघा तुम्हाला काही गोष्टी त्या आठवून सांगायच्या. आता पुढील कामे करण्यासाठी आपण शरीराचे कोणते भाग वापरतो. बघा पाहणे डोळे, चालणे पायाचा वापर, ऐकणे कान, लिहिणे हात, ह्यासाठी आपण काय होतं, हे शरीराचे भाग आपण वापरतो. तर बाह्य अवयव म्हणजे बाह्य अवयवाची उदाहरणे. तर बाह्य अवयव आपले कान, डोळे, पाय, हात हे आपल्याला आहेत बाह्य अवयव. तर कोणकोणत्या अवयवांना ज्ञानेंद्रिय म्हणतात, ते ज्ञानेंद्रिय त्या अवयवांना ज्ञानेंद्रिय का म्हणतात हे आपण पाठामध्ये आज पाहणार आहोत. बघा एखाद्या ठराविक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या शरीराच्या विशिष्ट भागाला अवयव किंवा काय होतात इंद्रिय म्हणतात. बघा एखाद्या ठराविक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या शरीराच्या विशिष्ट भागाला काय होतात अवयव किंवा इंद्रिय हे म्हणले जातात. चालण्यासाठी बघा चालण्यासाठी आपण पाय वापरतो. तर पाय हे आपले काय पाय आपले काय चालण्याचे अवयव. ऐकण्यासाठी कान वापरतो, म्हणजेच काय कान ऐकण्याचे अवयव आहे. जे शरीराच्या बाहेर बाजूस बाह्य अवयव म्हणतात, त्याला काय जे बाहेर शरीराच्या बाह्य बाजूच असतात त्याला बाह्य अवयव असं म्हणतात. जसं की कान, नाक, हात, पाय हे बाहेरचे काय आपले बाजूस आहे. बाहेरचे काय बाजूस आहे म्हणजे काय बाह्य आपले अवयव आहेत. ते आपण बाहेरून सहजपणे काय करतो पाहू शकतो. त्यांनाच काय काय म्हणतात बाह्य अवयव काय बाह्यद्रिय असंही म्हणले जातात. तर पुढे बघा ज्या इंद्रियाच्या मदतीने आपल्याला आजूबाजूच्या परिस्थिती जाणवते अशा इंद्रियाला काय म्हणले जाते ज्ञानेंद्रिय. जसं की डोळे. आता बघा इंद्रिय काय आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये तिकडे काय चाललंय इकडे काय चाललंय हे कशामुळे जाणवतं. बघा आपल्याला कान, डोळे, नाक आणि जीभ ह्या गोष्टींमुळे काय सॉरी अवयवामुळे किंवा त्वचा ह्यांच्यामुळे आपल्याला ते जाणवते. त्यांना आपली ज्ञानेंद्रिय होते. पुढे पाहूया.
आता नवा शब्द आहे बघा तुमच्यासाठी, अंतरेंद्रिय. अंतरेंद्रिय म्हणजे काय? शरीराच्या आत असणारे इंद्रिय आणि इंद्रिय बाहेरून दिसत नाही ती. बघा अवघड शब्द असेल तर आपल्या वहीमध्ये 5 तुम्ही लिहून काढायचा तो. बघा पुढे पाहू. शरीराची अनेक कामे शरीराच्या काय आतल्या भागात काय असतात ते चालत असतात. रक्तवाहिनीची जाळे सर्व काय शरीरभर पसरलेले असतात. त्यातून रक्त आपल्या सतत काय होतात फिरत राहते. श्वासासाठी आपण हवा हा शरीरात घेतो. बघा श्वासासाठी आपण हवा शरीरात घेतो आणि ती रक्तामार्फत संपूर्ण काय शरीरात आपल्याला ती पोहोचवली जाते. अन्न खातो त्याचे पचन होते. ही कामे वेगवेगळी काय करतात आपली इंद्रिय केली जातात. इंद्रिय केली जातात त्यांनाच काय अंतर्द्रिय असे म्हटले जातात. बघा ह्या पाठात आपण काही अंतर्द्रियाची माहिती घेणार आहोत. बघा आता अंतर्द्रियासाठी खास जागा आहे. बघा हे तुम्हाला बघायचं काहीतरी कृती आहे. काचेची भरणी घ्यायची, सुट्टी बिस्किट त्यात ठेवायची, ती जोरा जोराने उलटी पालटी का करायची? उलटी पालटी केली बिस्किटाचं काय होईल ते तुम्ही बघायचंय. आता बिस्किटाचा पुडा जोरा जोराने हलवायचा आणि त्या पुढे बिस्किटांचे काय होईल तर भरणीचे बिस्किटे फुटू शकतात पण पुड्याचे बिस्किटे फुटत नाही. असे का? भरणीचे का फुटू शकतात? आपण अशी बिस्किट काय की भरणीत टाकून दिली पण पुढ्यात काय ती त्या भागामध्ये काय आहे पूर्ण बसले. ते किती हलवलं तरी बिस्किट फुटत नाही. तुम्ही खाली फेकलं तर तो फुटू शकतो पण असं आपण पूर्ण हलवला त्याला हे काय केलं तर तो फुटू शकणार. त्यामुळे भरणीतली बिस्किट आपण किती हलवली तर ते फुटू शकतात. तर हे तुम्हाला ते आढळून येते कृती करताना. चला आपण पुढे पाहूया. आता शरीराच्या आतील महत्वाची कामे करणारी इंद्रिय सुरक्षित राहायला हवेत. आपण कितीही हालचाल केली तरी अंतर्द्रिय जागच्या जागी राहावीत अशी शरीराची रचना असते. आता जसं तुम्हाला इथे सांगितलं उदाहरण, बिस्किट भरणीत हलू शकतात पण पुढ्यातली नाही का? पण तसे आपल्या शरीरात आपली महत्वाची जी कामे करणारी इंद्रिय आहे ते सुरक्षित राहण्यासाठी किती आपण हालचाली केली तरी त्यासाठी त्यांची जागच्या जागी आपली जागा हलवावी नाही म्हणून त्या शरीराची एक रचना केलेली गेलेली आहे. त्यात बघा डोके आणि धड यांच्या आतमध्ये एक पोकळ जागा आहे. इथे डोके आणि आपले धड आहे त्यामध्ये काय आपली पोकळ जागा आहे. जी पोकळी डोक्याच्या आत असते त्या पोकळीला बघा शिरोपोकळी म्हटले आहे. काय म्हणलं गेलेलं आहे? शिरोपोकळी म्हटले आहे. पुढे पाहूया. आता धडाच्या आत असणाऱ्या पोकळीचे 3 भाग पडतात. आपल्या धडाच्या आतमध्ये असणाऱ्या काय होतात 3 भाग पडतात. छातीच्या भागात जी पोकळी असते त्याला वक्ष पोकळी म्हटली जाते. मागे चित्रामध्ये बघा धडच्या छाती त्याला काय धडाच्या आत असणाऱ्या पोकळीचे जे 3 भाग असतात त्याला काय म्हटलं जातं? वक्ष पोकळी असे भाग म्हणले जातं. आता पोटाच्या आत जी पोकळी असते आणि त्या भागामध्ये 2 भाग असतात त्या पोकळीला काय म्हणलं जातं? उदर पोकळी असं म्हटलं जातं किंवा कटी पोकळी असं नाव दिलं जातं. बघा या पोकळीमध्ये शरीरातील सर्व काय असतात अंतर्द्रिय असतात. आपली जागा सोडून ते इकडे तिकडे हलणार नाही काही नाही. ती त्याची रचना व्यवस्थित त्याची असते. आता बघा पुढचा मुद्दा आपला ग्रास नलिका. तर ग्रास नलिकामध्ये आपण पाहणार आहोत त्याच्यात छोटीशी तुम्हाला कृती बघा ती पाहूया आपण. तुम्हाला सांगायचं ते काका टोटीतून म्हणजेच पाईपातून येणारे पाणी पिंपामध्ये भरत आहे. काय करत आहे? पिंपामध्ये भरत आहे. ते टोटीपासून पिंप काही अंतरावर आहे तर तरी टोटीतून पडणारे पाणी पिंपापर्यंत काय आहे पोहोचत आहे. त्याचे कारण काय असेल ते आपण ते पुढे पाहूया. बघा आपल्या शेजारी आकृतीत तोंड आणि जठर आणि अंतर्द्रिय ही दाखवलेली आहेत. ही इंद्रिय अन्नाच्या पचनाचे काम करत असतात. त्यापैकी जठर हे काय आहे उदरपोकळीमध्ये असते. जे जठर आहे ते पोटाचे जे 2 भाग आहे ते काय असतं उदरपोकळीच्या यापैकी जठर हे उदरपोकळीच्या इथं असते. तोंडातील घास हा जठरापर्यंत पोहोचण्यासाठी वक्ष पोकळीचा म्हणजे एका नळी ती असते तिला काय म्हणाले ग्रासिका किंवा ग्रास नलिका असे म्हटले गेलेले आहे. आपण अन्न खाण्यासाठी काय करतो? तोंडाचा वापर करतो. जिभेमुळे आपल्याला अन्नाची चव कळते. दातांनी ते आपण अन्न चावतो. काय करतो? अन्न दातांनी चावतो. चावता त्यात आपली लाळ मिसळत असते. त्यामुळे अन्नाचा काय ओलसर जो गोळा तयार होतो तो सहजपणे आपल्याला काय होतो गिळता येतो. गिळलेला घास हा आपल्या ग्रास नलिकेत जातो
आणि तो ग्रासनलीची भिंत एकदम काय असते, लवचिक असते. त्यामुळे अन्नाचा घास हा काय ग्रासनलिकेतून जठरापर्यंत सुलभपणे आपल्याला नेला जातो. बघा तोंडातून आपण जो घास खातो, चावतो, बघा चावतो दातासून, आणि जी आपल्या तोंडातील लागणी सही जाते तो मग आपला जो घास आहे तो ओलसर होतो, ते हा नळीतून म्हणजे ग्रासनलिकेतून जठरापर्यंत काय होतं, सुलभपर्यंत आपला तो घास नेला जातो. बघा काही डोकं तुम्हाला पचण्याचे काम करणारे आंतर्द्रिय उदर पोकळीत असतात. कुठे असतात, उदर पोकळीमध्ये असतात. पण ग्रासनलिका मात्र काय असते, वक्ष पोकळीमध्ये असते. त्याचं कारण काय बघा, तर ग्रासनलिका काय लवचिक आणि भिंतीचा उपयोग आपण करतो. कोणता तो पाहूया. तर तुम्हाला काही गोष्टी माहित आहेत का बघा, अन्नाचा प्रवास तोंडापासून आपला हा सुरू होतो, ते उदर पोकळीच्या काय आंतर्द्रियाच्या काय मदतीने अन्नाचे पचन होते. अन्नातला न पचलेला काय निरोपयोगी आणि भाग हा गुद्ध वारा वाटे काय विष्ठेच्या रूपाने काय हो बाहेर टाकला जातो. तिथे शरीराचा अन्नाचा प्रवास संपतो. आता तोंडापासून गुद्धद्वारापर्यंत एका नलिकेचे काय मार्गातून हा प्रवास आपला होत जातो. या मार्ग काय अन्न मार्ग म्हणतात. या नालिकेच्या मार्गाची लांबी सुमारे काय असते, 9 मीटर असते. किती मीटर असते, सुमारे 9 मीटर असते. तर निरनिराळे आंतर्द्रिय ही मिळून काय अन्नमार्ग हा बनतो. या अन्नमार्गाचा ग्रासनलिकाचा एक भाग मानला आहे. आता बघा हृदय, पुढचा पॉइंट आहे आपला हृदय. हृदय कुठे असतं मला माहिती आहे, आपलं हृदय कोणत्या डाव्या साईडला असतं. कुठे असतं, डाव्या साईडला असतं. बघा आपल्या शरीरातील रक्त असते, आपण श्वास घेतो तेव्हा शरीरात हवा ही शरीरात घेतो आणि ती संपूर्ण शरीरात काय पोहोचण्याचे काम रक्त करते. आपण अन्न खातो, त्या अन्नाचे पचन झाल्यानंतर तेही काय होतं, शरीराच्या प्रत्येक काय होतं कणाकणाला पोहोचण्याचे काम ते रक्त करते. त्यासाठी शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यातील रक्त खेळते ठेवावे हे काम कोण करतं, हृदय करते. हृदय हे शरीरातील एक महत्वाचे आंतर्द्रिय आहे व ते वक्ष पोकळीत काय मधोमध व किंचित डाव्या बाजूला असते. ते आपल्या मूर्तीपेक्षा किंचित मोठे असते व हृदयाला भिंती लवचिक त्या असतात. पुढे पाहू. बघा हृदयाच्या आकृती आणि हृदयाचे स्थान आपल्याला दाखवलेले आहे. पुढे पाहूया. बघा अजून एक नवीन शब्द तुम्हाला शिकायला भेटतोय, हृदयाचे आकुंचन. बघा हृदयाचे आकारमान कमी होणे, हृदयाचे शिथिलीकरण व हृदयाचे आकारमान पूर्ववत होणे हा शब्द तुम्हाला शिकायला भेटेल. हे तुम्ही करून पाहायचे. बघा लवचिक प्लास्टिकची काय असते बनवलेली पाण्याची एक बाटली तुम्हाला घ्यायची आहे. ते वाया गेलेली बॉल पेनाची काय रिफिल घ्यायची. जी रिफिल म्हणजे त्याची शाई संपली ती तुम्ही घ्यायची आहे. व प्लास्टिकच्या बाटलीच्या झाकणाला काय मधोमध छोटेसे एक बीळ पाडायचं आहे व बॉल पेनची काय रिफिल त्या बिळामध्ये घट्ट बसवायची. त्या प्लास्टिकची बाटली पाण्याने पूर्णपणे काय करायची, भरून घ्यायची आणि बाटलीला रिफिल घट्ट बसवलेले झाकण नीट लावा. आता रिफिलचा बराचसा भाग बाटलीच्या आत राहील आणि फक्त काही छोटेसे टोक आहे ते बाहेर राहील. याची काळजी घ्यायची आणि हा प्रयोग करायचा सोपे तुम्हाला जाईल. आता दोन्ही हातात बाटली उभी करायची, हलक्या हाताने ती एकाकडची दाबायची आणि बाटली ती परत सैल सोडा. असे 3-4 वेळा करून पाहिजे. तुम्हाला असं आढळून येईल की बाटलीवरचा जो दाब दिलाय की ती रिफिल मधून काय होतं, पाणी जोराने बाहेर पडते. दाब कमी झाले की पाणी पडणे बंद होते. यावरून असे उलगडते की बंदिस्त जागेतील काय द्रव पदार्थ हा काय होतो, दाब दिला तर जागा मिळेल व त्याची द्रव पदार्थ काय होतो जोराने बाहेर पडतो. आता हे तुम्हाला करून पाहिजे. तुमच्या तळ हातावर मध्यभागी करतात, मध्यभागी पण थोडासा डावीकडे स्वतःच्या हृदयाचे ठोके जाणवतात का हे तुम्ही पाहिजे. तुम्हाला मी स्टार्टिंगला आता सांगितलं, तुमचा हा जो हात आहे डावा तो आपल्या डाव्या हृदयावर ठेवायचा आणि तुम्हाला तिथले हृदयाचे ठोके जाणवतात का हे तुम्ही पाहिजे. तुम्ही प्रत्यक्ष कृती करून पहा तर तुम्हाला जाणवेलच. चला आता हृदयाचे आकुंचन आणि शिथिलीकरण आलटून पालटून थांबता होत असते. हृदय आकुंचन पावले की ते हृदयातील रक्तवाहिन्यांच्या काय ढकलले जाते.
आणि पुढच्या प्रत्येक आकुंचन वेळी पुढे पुढे ते काय होतात, ढकलले जातात. हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला हृदयाचा ठोका म्हणले जाते. त्या हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला काय म्हणले गेले, ठोका म्हणले गेले आहे. आपल्या तळहात छातीवर मध्यभागी व किंचितशा डावीकडे आपल्या काय होतात, हृदयाचे ठोके जाणून घेतात. आता मनगटाची काय, त्याच्या अगदी जवळून जाणारी रक्तवाहिनी असते, जिथे बोटे टेकवली की ती ठोके आपल्याला जाणवतात. तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं होतं, त्या ठोक्यानेच आपण नाडीचे ठोके म्हणतो. मनगटाचे थोडेसे ठेवले तर मला इथे ठोके आपले जाणून येतील. मग इथे तुम्हाला माहिती असं घ्यायचंय आणि ते थोडस डोकं चालवायचं, ते तुम्ही पाहायचे वाचून. आपण पुढचा मुद्दा डायरेक्ट पाहतो, फुफ्फुसे. आता बघा इथे फुफ्फुसे तुम्हाला चित्र दाखवलंय. फुफ्फुसे आपल्या शरीरात कसे असतात बघा. आपण श्वसन करतो तेव्हा नाकावाटे काय हवा शरीरात घेतो, ती ज्या अंतद्रयामार्फत शरीरात ती पुरवली जाते त्याला त्यांना फुफ्फुसे म्हणले जातात. काय म्हटले जातात, फुफ्फुसे म्हटले जातात. आपल्याला 2 फुफ्फुसे असतात, त्यात वक्षपोकळीत असतात, एक उजव्या बाजूला आणि काय असतं दुसऱ्या डाव्या बाजूला आपले 2 फुफ्फुसे असतात. फुफ्फुसाच्या मध्ये किंचित काय असतं, किंचित डाव्या बाजूला काय असतं, आपलं हृदय असतं. ते फुफ्फुसाच्या खोलगट जागा असते. ते उजवे फुफ्फुसे डाव्या फुफ्फुसापेक्षा काय असते, थोडेसे मोठे असते. श्वासाबाहेर आत घेतलेली हवा ही काय होते, फुफ्फुसामार्फत पोहोचण्याचे एक नळीसारखे अंतर्द्रिय असते. त्याला श्वसन नलिका आपण म्हणलं जातो. श्वसन नलिका पुढे 2 छोटे फाटे फुटतात, त्या फाट्यांना आपण श्वसनी असे म्हणतो. तर श्वास घेतल्यानंतर फुफ्फुसे काय होतात, थोडीशी काय असतात, प्रसारण पावतात. त्यामुळे श्वास घेतल्यावर काय असते, आपली छाती फुगते. हृदय आणि फुफ्फुसे यांची कामे काय असतात, एकमेकांवर अवलंबून असतात. ही दोन्ही इंद्रिय काय महत्वाची आपली आहेत. तर ती वक्षपोकळीत काय होतं, बरगड्याच्या पिंजऱ्याला असतात, म्हणून ते काय असतात, एकदम सुरक्षित असतात. तर मेंदू आपल्या शेवटच्या भागाचा पाहूया पाठातला. आता शिरोपोकळीत असणारा मेंदू आपण पाहिलं. शिरोपोकळीत आपला मेंदू आपले अत्यंत महत्वाचे अंतर्द्रिय हे मानले जाते. आपल्याला सर्व हालचाली मेंदूच्या काय असतात, नियंत्रण असते. राग येणे, आनंद येणे, दुःख वाटणे, उदास वाटणे अशा सर्व भावनाची जाणीव आपल्याला मेंदूमध्ये होते. ज्ञानेंद्रिय माहितीच्या अर्थ मेंदूमध्येच आपल्याला समजतो. मेंदूला इजा झाली तर काय कायमचा आपण अपंग होऊ शकतो. त्यामुळे न दगावण्याचा हा संभव असतो. त्यासाठी मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते. म्हणून निसर्गाने मेंदूच्या काय कवटीला कवच, जे आपल्या आतमध्ये मेंदू हा काय आपल्याला कवच त्यांनी घातलेला आहे. बघा शिरोपोकळीत मेंदूची जागा हे आपल्याला कवटी त्यांनी दाखवलेली आहे. आपला मेंदू आहे. बघा तुम्हाला काय गोष्टी आहेत, मानवी शरीराची रचना खूप काय आपली गुंतागुंतीची आहे. आपल्या शरीराचे काम हे काय व्यवस्थित चालवावे यासाठी शरीरात कितीही अंतर्द्रिय असतात. त्याची रचना आणि त्याची कामे माहिती खूप मनोरंजक आहे. हे मोठेपणी तुम्हाला जरूरच मिळवा तुम्ही. आता आपण या पाठामध्ये थोडक्यात काय शिकलो ते पाहणार आहोत. शरीराच्या आत चालणारे अनेक महत्वाची कामे वेगवेगळे इंद्रिय करतात. अशी इंद्रिय शरीराच्या आत असतात, ती बाहेरून दिसत नाही, तर त्यांना अंतर्द्रिय म्हणतात. डोके आणि धड यांच्या आत असणाऱ्या पोकळीमध्ये अंतर्द्रिय काय असतात, सुरक्षित राहतील अशा रचना शरीरात असतात. गिळलेला घशापासून जठरापर्यंत काय असतो पोहोचण्याचे कार्य कोण करतं, ग्रासनलिका करतीलच. अन्ननलिका किंवा वक्षपोकळी असते. पुढचा पाठ पाहूया. पाठाखालचा स्वाध्याय तुम्ही सोडून घ्यायचा आहे. पुढचा पाठ आहे आपला छोटे आजार व घरगुती उपचार. बघा तुम्हाला पुढील चित्र नीट पाहायचे, त्या चित्राखाली प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायचे. आता मुलाला हाताला प्लॅस्टर कशासाठीच घातले असेल, प्लॅस्टर घालते काम घरी करता आले असते का, तर का घातले, कुठेतरी पडला असेल, काहीतरी झालं असेल, तर झालं ते प्लॅस्टर घातले. आणि ते काम प्लॅस्टर घातले आपल्याला थोडंफार काम तर करता म्हणून देतच नाही आपल्याला. आता या मुलीला डॉक्टरकडे कशासाठी आणले असेल, का आणले असेल, ती आजारी पडली असेल, काहीतरी झाले असेल, म्हणून तिला डॉक्टरकडे आपण नेतो. आता आजारपण
पहिला मुद्दा आपल्या पाठात आजारपण. आपली प्रकृती चांगली असते तेव्हा आपल्याला काही वेळच्या वेळी काय असते, भूक लागते, पण आपण रात्री व्यवस्थित झोपतो, पचण्याची तक्रार नसते. पण मुख्य म्हणजे सकाळी उठल्यानंतर ताजे तवाने आपल्याला ते वाटते. छोटी छोटी कामे केली जाते पण थकवा आपल्याला तो वाटत नाही. पण काही कारणाने आपण कधीतरी काय होतं, आजारी पडू शकतो. आता बघा, शकूचा काय होता, घसा दुखत होता, तर तिने काय झालं, थंडगार आईस्क्रीम खाल्ली. दुसऱ्या दिवशी काय झालं, तिला घास घेताना काय त्रास होऊ लागला. आईने 2 दिवस सकाळी आणि शाळेतून आल्या तिला काय मिठाच्या गरम पाण्याने काय गुळण्या करायला लावल्या. मग तुमचा घसा खवखवला, काय झालं त्रास, तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या तुम्ही करू शकता. तिसऱ्या दिवशी शकूचा घसा काय खडखडीत बरा झाला. पण शकूचा आजार छोटा होता पण तो लवकर बरा झाला. हे छोटे छोटे आजार आपण घरगुती उपचाराने आपण बरा करतो. पण त्यानंतर 15 दिवसांनी शकूची ताई आजारी पडली. तिला ताप येऊ लागला, डोळे पिवळसर दिसत होते, तिला अन्न अगदी नकोसे झाले होते. आईने तिला लगेच दवाखान्यात नेले. डॉक्टरने सांगितले की तिला काय कावीळ झाली. तर डॉक्टरांनी ताईला 3 आठवडे पूर्ण विश्रांती काय घ्यायला सांगितली. तेल, तूप, लोणी असे पदार्थ कमीत कमी खाण्याचे पथ्य तिला सांगितले गेले. आणि ताईचा आजार झटकन बरा होणारा नव्हता. असे काय हा मोठा आजार आहे. कावीळ काय लवकरात लवकर काय ते बरे होत नाही, त्यासाठी त्याला खूप पथ्य काहीतरी पाळावे लागतात. ते डॉक्टर आपल्याला सांगतात. बघा, योग्य की अयोग्य हे बघू आपण. पुढचा मुद्दा, श्रीपती आणि त्याची धाकटी बहीण तारा शेतात काम करत असतात. त्यावेळी श्रीपतला साप चावल्यानंतर साप लगेच वळवळत काय होतात तिथून निघून जातो. दोघांनी साप नीट पाहिलाही नाही, पण साप चावल्याने श्रीपती चांगलाच घाबरला. त्याने मोठ्याने आरडाओरडा केला. आजूबाजूचे लोक काय रे धावून आले. तारा म्हणते श्रीपतीला ताबडतोब तालुक्याच्या गावी न्यायला हवे. सापाच्या विषारावर असणारे इंजेक्शन तिथले सरकारी इस्पितळ तळ्यात मिळते, ते श्रीपतीला द्यायला आपण हवे. ताराच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. लोकांनी घाईघाईने केली, बैलगाडी जोडली. श्रीपतीला बैलगाडीत काय केलं, घातलं आणि तातडी काय गावातल्या देवळात आणले आणि गावाच्या मांत्रिकेला बोलवले. मांत्रिकाने श्रीपतीच्या काय लिंबाच्या पाल्यावर झोपवले. विष उतरण्याचे मंत्र म्हणू लागला. अरे हे तुम्हाला कळतंय, सापाच्या विष मंत्राने उतरेल का औषध उपचाराने उतरेल? अंधविश्वास दाखवला इथे. तर बघा, ताराने सांगितलं होतं शेजारच्या इस्पितळच्या गावामध्ये त्याला न्या, तिथे विष उतरण्याचं इंजेक्शन दिलं जाईल, ते पटकन त्याचं उतरून जाईल. पण गावाकडच्या माणसाने काय केलं, तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. त्याला बैलगाडीत घातलं आणि एका मंत्र्यांकडे देवळात नेलं आणि ते लिंबाच्या झोपलं. आता हे बरोबर वाटतंय का? तर नाही, हे चुकीचे. तर आपण तिथे ताबडतोब हा उपचार करायला हवं होतं की श्रीपतीला आपण काय जवळच्या गावी हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांना इंजेक्शन देऊन दिलं पाहिजे होतं. तर पुढे बघा काय झालं, आजूबाजूच्या लोकांनी श्रीपतीला मांत्रिकाकडे आणले. ते चूक आहे की बरोबर? आणि ते तुम्ही सांगा, चूक आहे का बरोबर आहे? तर ते चूक आहे. तर ते डायरेक्ट कुठं दवाखान्यात इस्पितळामध्ये नेलं होतं. तुम्ही श्रीपतीला मांत्रिकाकडे नेले असते तर सरकारी इस्पितळात, तर कुठे नेलं असतं तुम्ही? इस्पितळ म्हणजे दवाखाना, तर कुठे नेलं असतं आपण? दवाखान्यामध्ये. आता श्रीपतीला नंतर बरे वाटले, पण मंत्राने विष उतरले म्हणून बरे वाटले असते का? साप बिनविषारीचा होता म्हणून श्रेय मांत्रिकाला मिळाले. तर साप हा बिनविषारी असल्यामुळे त्याला श्रीपतीला काय असलं, बरं वाटलं. आता घरगुती उपचार. पहिला हे अयोग्य, मंत्राकडे नेणे म्हणजे कुठं मांत्रिकाकडे नेणे म्हणजे अयोग्य. आणि योग्य काय होतं, आपण हॉस्पिटलमध्ये त्यांना न्यायला हवं होतं. तर ताबडतोब आपण उपचार हा हॉस्पिटलमध्येच करू शकतो. तर पुढचा मुद्दा आहे घरगुती उपचार. चटकन बरे होणारे आजार असेल तर घरगुती उपचाराने बरे होऊ शकतात. शकूच्या आईने तिला काय गरम गुळण्या करायला लावल्या, पण तिचा दुखणारा घसा 2 दिवसांनी बरा केला. हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर घरामध्ये अनुभूती वडीलधारे लोक असतात, ते कधी कधी असे घरगुती उपाय आपल्याला सुचत असतात. पण सर्दी झाली असेल तर झोपताना काय गरम पाण्याची काय करायची, वाफारा म्हणजे वाफ घेते, ते छातीत काय होतात आपल्याला शेकतात. ताप आल्यामुळे काय अपचन, सतत उलट्या होत असतात. अशा व्यक्ती काय
अशा व्यक्तीला जेवणाचे आग्रह आपण करायचे नाही. फार तर लिंबाचे थंडगार सरबत द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी काय दही भात आपण त्यांना खायला द्यावा. आता घरात कोणाला ताप आला असं, कोणाला खाऊशी वाटत नसं काय असेल तर आपण त्यांना जबरदस्ती करायची नाही, तर त्यांना थंडगार लिंबाचं सरबत आणि दुसऱ्या दिवशी काय करतात दही भात द्यायचा. आता कोणाला कापले, खरचटले किंवा छोटीशी जखम झालीच तर जखम स्वच्छ पाण्यात घालायची, ती धुवून घ्यायची, कोरडे करून तयार करायचं टिंक्चर आयोडीन लावावे, ते औषध उपचार असतो तो आपण घ्यायचा. त्यावर स्वच्छ कापूस खायची, जखम एकदम बांधून त्यात ठेवावी. आजार छोटा वाटला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष कधीही करायचं नाही, कारण घरगुती उपचाराने काय होतात मर्यादा असतात हे पक्के लक्षात ठेवावे. 2 दिवसातच बरे वाटले नाही तर ताबडतोब काय करायचं डॉक्टरांचा सल्ला आपण घ्यायचा. पोटात घ्यायचे कुठलेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही घ्यायचं नाही. कोणतेही औषध घेतल्याशिवाय आपण मेडिकल जातो डायरेक्ट गोळ्या घेतो वगैरे, पण त्याच्या गोळ्या घ्यायच्या नाही, त्याचा सल्ला आपण डॉक्टरांकडून घ्यायचा आणि तरीच त्या गोळ्या औषध आपला पुढे उपचार चालू ठेवायचा. आता समाजाला आरोग्य सेवा पुरवणारी माणसे हा मुद्दा आहे, तो आपण पाहूया. समाजाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या, आजारांना उपचार देणाऱ्या काय सेवेला आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा पण म्हटले जातो. आता मोठ्या पद्धतीने गावात काही डॉक्टरांचे दवाखाने इस्पितळे असतात, पण बहुतेक शहरामध्ये काही ग्रामीण भागात शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि शासकीय रुग्णालय असतात. त्या व्यक्तीला काय सवलतीच्या दरात काय होतात तर उपचार मिळतात. मोठ्या शहरात काय मोठ्या वर्षात येथील नगरपालिकेतील वैद्यकीय उपचार देणारे रुग्णालय आपल्याला चालवतात. आता धड्यावर आपण काय शिकलो या पाठामध्ये बघा. काही आजार लवकर बरे होतात तर काही आजार काय झटकन बरे न होणारे असतात. छोटे आजार घरगुती उपचाराने बरे होऊ शकतात, पण घरगुती अनुभवी वडील झालेल्या व्यक्तीने काय असे घरगुती उपाय आपल्याला माहीत असतात. सर्दी पडले, गरम पाण्याचा वाफारा घेताना छातीत शेकतात, उलट्या होत असेल तर काय लिंबाचे सरबत किंवा दुसऱ्या दिवशी दह्याचा भात. आता बघा पुढे स्वाध्याय तुम्ही सॉल्व्ह करायचे आपल्या वहीमध्ये नोंद करून. पुढे पाहूया आपण 13वा धडा आपला दिशा व नकाशा. बघा दिशा कोणत्या आपल्या 4 दिशा आहेत, उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. ह्या आपल्या 4 दिशा आहेत. बघा आपली डावी म्हणजे पूर्व, वरती उत्तर, दक्षिण आणि पश्चिम हे आपल्या 4 दिशा आहेत. 4 दिशेमध्ये तुम्हाला चित्र दाखवले आहे. आता कोणते चित्र कोणत्या दिशेचे तुम्ही खाली उदाहरण सांगायचे. तर घड्याळ सोबत चिन्ह आहे, हे कोणत्या दिशेला आहे उत्तर, कोणत्या दिशेला आहे कोणत्या दिशेला आहे उत्तर, कोणत्या दिशेला आहे उत्तर दिशेला आहे. नंतर डोंगर कोणत्या दिशेला आहे कोणत्या दिशेला आहे उत्तर साईडलाच. आता अशा दिशा तुम्हाला दाखवल्यात त्या तुम्ही पूर्णपणे सोडून घ्या, आपल्या वहीमध्ये नोंद करायची पाठ्यपुस्तकामध्ये. पुढे पाहूया. आता बघा आता पुढील काय प्रश्नाचे उत्तर आहे. कोणत्या चित्रांच्या दिशा तुम्ही स्वतः ओळखून लिहिल्यात ते तुम्ही स्वतः सांगायचे. कोणत्या चित्राच्या दिशा ठरवताना तुम्हाला इतरांची मदत घ्यावी लागली आणि काय अडचण झाली ते तुम्ही सांगायचे. मागील येथे तुम्ही शिकलेल्या मुख्य दिशा कोणत्या ते सांगायचे. आता बघा डोंगर, दिव्याचा खांब, किल्ला, चित्रे मुख्य दिशांवर नाहीत. ती चित्रे कोणत्या 2 मुख्य दिशेच्या दरम्यान आहेत ते शोधायचे. ते खालील रकान्यात मला दिसेल.
बघा, डोंगर कुठं होतं? उत्तर आणि पश्चिम हे दोन मध्ये भाग होते. आणि विहीर कुठे होती? पश्चिम आणि दक्षिण ह्यांच्या मध्यभागी होते. तर अशा प्रकारे दाखवणे तुम्हाला भरायचे आहेत. आणि दोन मुख्य दिशांच्या काय आहे? दोन मुख्य दिशांच्या दरम्यान अनेक वस्तू असतात. त्या वस्तूंना दिशाही निश्चित होण्यासाठी उपदिशाही दिल्या आहेत. आपल्या दिशा सोडून उपदिशाही त्यांनी दिल्या आहेत. ते बघा कुठे? खाली दिलेल्या दिशा उपदिशाचे चक्र आपल्याला नीट पाहिजे. बघा, आपल्या दिशा कोणकोणत्या होत्या? उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. आता उपदिशा कोणत्या होत्या आपल्या? वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. तर बघा, मुख्य दिशाच्या दरम्यान कोणत्या उपदिशा आहेत ते नीट आपण समजून घेऊया. आता पाठाच्या सुरुवातीला चित्रे पुन्हा एकदा कोणकोणत्या दिशा उपदिशा आहेत ते तुम्ही वहीत लिहून घ्यायचे आहेत. दिशा आणि उपदेशाचे चक्र छोट्या आकाराच्या कागदावर तुम्हाला ते काढायचे आणि आपण पुढे ते काय वापरणार आहोत. तर पुढे बघूया. चला, आता तुम्हाला काय माहिती आहे? दिशा नेहमी काय जमिनीवर समांतर असतात. काय असतात? समांतर असतात. म्हणून नकाशा नेहमी स्थानिक दिशेनुसार जमिनीवर ठेवावा आणि नंतर त्याचे वाचन केले असते ते अचूक असते. जे तुम्ही नकाशा तो काय ना स्थानिक समोर ठेवायचा. आपली जी समोरची बाजू ती उत्तर, इकडे दक्षिण, डाव्या साईडला पश्चिम, पूर्व असे आपल्याला राखाने ठेवायचे आहेत. आता पुढे बघा, डोकं चालवायचं तुम्हाला. मग इथे दाखवलंच तसं आपल्याला उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व. आता तुम्ही तयार केल्या दिशा चक्राचा वापर वरील नकाशासाठी आपल्याला करायचा आहे. आता बीड जिल्ह्यात दिशा चक्र ठेवून कोणकोणते जिल्हे दिशा उपदिशा येतात ते तुम्ही नोंद करायचे. आता बघा, बीड जिल्ह्यात काय? बीड जिल्हा तुम्हाला आधी कुठे दिसतो तर तुम्ही या नकाशामध्ये शोधायचा आहे. बघा बरं, बीड जिल्हा कुठे कुठे दिसतोय आपल्याला? दिसला तुम्हाला बीड जिल्हा? तर तुम्ही पुढे पाहू शकता. तर जिल्हा तुम्ही शोधून त्यामध्ये काय करायचे आहेत? दिशा आणि त्याची काय करायची आपल्या वहीमध्ये नोंद करून घ्यायची. दिशा चक्र इतर जिल्ह्यावर ठेवून आपण कोणकोणत्या जिल्ह्यावर दिशा उपदिशा येतात त्याची नोंद घ्यायची. आणि नकाशा आपली जी दिशा ती ठेवायची. कोणकोणते आपल्या दिशा उपदिशेला दिशाला कोणकोणते जिल्हे दिसतात ते तुम्ही वहीमध्ये नोंद घ्यायची आहे. आता दिशा चक्र राज्याच्या मध्यभागी ठेवायचे. काय हे दिशा चक्र हे काय मध्यभागी ठेवायचं आणि त्या जिल्ह्याचे राज्याचे स्थान तुम्ही काय करता समजून घ्यायचं आहे. पुढे पाहूया. बघा, आता परिसरात ठिकाणे एकमेकांपासून काही अंतरावर असतात. काय असे काही अंतरावर असतात. या ठिकाणाचा आकार एक असतो मोठा असतो. नकाशाचा आकार मात्र काय त्या मानाने काय असतो लहान असतो. आणि त्यामुळे काही ठिकाणाने अंतर हे काय नकाशा दाखवताना कमी करावे लागते. आता चित्र काढताना आपण घर, डोंगर, माणसे इत्यादी जे काय होतं चित्रे कागदाच्या आकारात काय होतं मानवातील अशी लहान आकारात आपण काढतो. नकाशा तयार करताना काय होतं तसेच ते आपल्याला करावे लागते. परंतु असे करताना जमिनीवर काय होतं दोन ठिकाणांमधील अंतर आपल्याला होतं विचारात घ्यावे लागतात. ते नकाशात किती प्रमाणात कमी करावे हे आपल्याला ते ठरवले जातात. म्हणजेच नकाशाने काय ठिकाणावर अंतराने प्रमाणबद्ध हे खाली चित्राच्या साहाय्याने आपण समजून घेतो. बघा, चित्र काढताना काय इथे आपल्याला आकार काय पूर्ण चित्र मावतील असं आपण त्या लहान आपण त्या आकारात तो काढायचा प्रयत्न करत असतो. तर नकाशा तयार करणे काय तसंच आपल्याला ते करावे लागत असते. परंतु तसे करता काय जर दोन ठिकाणी अंतर आपल्याला काय होतं तर पूर्णपणे ते विचारात घेऊन त्या नकाशात किती प्रमाण कमी करावे लागेल हे आपल्याला ते आधी ठरवावे लागते. आणि त्या ठिकाणी काय अंतर प्रमाणबद्ध असते. तर बघा पुढे पाहूया. बघा चित्राच्या साहाय्याने तुम्हाला दिसतं ते अंतर किती आहे त्या कमी आपल्या ह्याच्यामध्ये अंतर हे डोक्यामध्ये विचार करून ते आपल्याला कमी लहानामध्ये ते मावतील असं आपण तो विचार करून ते चित्र काढण्याचा प्रयत्न करतो. पुढे पाहूया. बघा टोकाच्या रसिका आणि रेशमा हे घर 10 किलोमीटर आहे आणि नकाशा काढण्यासाठी प्रमाण 1 सेंटीमीटर किमी असे नकाशामध्ये घरामध्ये अंतर कमी असेल तर वहीच्या कागदात काय फुटपट्टीच्या साहाय्याने तुम्ही ते अंतर काढून पाहू शकता. बघा, दिशा उपदिशा माणसाने ठरवल्या आहेत.
त्यासाठी त्याने निसर्गाची मदत घेतली. सूर्य उगवणे मावळणे ही काय आपली मुख्य आधार आहे. बघा आपला सूर्य पश्चिम पूर्वेकडूनच मावळतो आणि उगवत असतो. पुढे बघा आता हे काय रंजना व जुली काय सहलीसाठी बाहेरगावी आल्या आहेत, पण त्यांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून ते उद्यानाकडे जायचं आहे. त्यांच्याकडे त्या भागाचा काय नकाशा आहे. बघा त्यांच्याकडे त्यांच्या त्या राहण्याच्या ठिकाणापासून उद्यानापर्यंत अंतर त्यांना काढायला त्यांना आपण मदत करायची. आता त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून उद्यान कोणत्या दिशेचं आहे हे शोधण्यास त्यांना मदत करूया. बघा त्यांचं घर कुठे इकडे रंजन जुली यांच्या राहण्याचं ठिकाण कुठं आहे, कोणत्या साईडला आहे उत्तर पश्चिम म्हणजे कोणते आपल्या शनी साईडला म्हणजे आपण कुठे जायचे आपल्याला पूर्वेकडे जायचे. तर आपण या दिशेने आपण त्यांना सांगण्यास जाऊ शकतो. हे अशा प्रकारे तुम्ही बघा आपण त्या पाठात काय शिकलो. आपण पाठामध्ये काय शिकलो ते बघा. उपदिशा ओळख, दिशा चक्र, नकाशाचे प्रमाणबद्ध आणि नकाशाचे अंतर व जमिनीतील अंतर यातील संबंध. खालील स्वाध्याय तो तुम्ही सोडून घ्यायचा आहे. पुढचा पाठ आहे नकाशा आणि खुणा. चला पुढचा पाठ आहे आपला 14वा नकाशा आणि खुणा. बघा काही गोष्टी तुम्हाला करून तर पाहिजेच आहेत. तुमच्या शाळेत घरच्या आजूबाजूला असणाऱ्या परिसराची तुम्हाला निरीक्षण करून घ्यायचंय. या परिसरात दिसणाऱ्या विविध गोष्टीची काळजी आणि त्याची यादी तुम्हाला तयार करून घ्यायची आहे. वरील चित्रामध्ये बघा 8 वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या आहेत. यातील काही गोष्टी मानवाने स्वतः तयार केल्या आहेत तर काही निसर्गाने तयार केलेल्या आहेत. त्या वर्गवारी खालीलप्रमाणे बघा. निसर्गाने काही नदी झाड डोंगर हे घर ते निसर्गाने तयार केले. मानवाने शाळा पाण्याची टाकी घर विहीर हे मानवाने तयार केलेले आहेत. बघा हे तुमची गोष्ट आहे ती पूर्णपणे लक्षात ठेवायची. मानव निर्मित गोष्टी तयार करताना आपण नैसर्गिक साधनाचा वापर करतो. उदाहरण आपण झाडाच्या लाकडापासून खुर्ची टेबल बाकी इत्यादी आपण वस्तू लाकडापासून बनवतो. पुढे पाहूया. बघा हे तुम्हाला सांगायचं स्वतःहून हे थोडक्यात तुम्हाला सांगत आहे. बघा चला द्या लक्ष. पुढं काय वरील काय चित्रात अंजूचे घर व शाळेचं काय परिसर दिला आहे. चित्राच्या आधारे काय खालील कृती आपल्याला करायची आहे. चित्रातील अंजूचे घर शोधायचे. आता ह्या चित्रात तुम्हाला काय करायचंय अंजूचं घर कुठे ते तुम्हाला शोधायचे. बघा बरं अंजूचं घर कुठे दिसतंय तुम्हाला. बघा अंजूचं घर आपल्याला दिसलं. चित्रातील शाळा तुम्हाला शोधायची. शाळा अंजूची शाळा पण दिसली आपल्याला. घरापासून शाळेतील मार्ग निवडायचा आणि ते रंगवायचे. आता जर अंजूचं घर आणि त्यातून काय शाळेचा मार्ग तुम्हाला शोधून ते रंगवायचा आहे. हे तुम्ही स्वतः वाचायचे आणि ते करून पाहिजे. आणि चित्र जे तुम्ही करताल आपण ते करू त्याला चित्र काय म्हणलं जाते आराखडा म्हणलं जाते. बघा मी तुम्हाला एक करून दाखवते. बघा शाळेच्या अंजूच्या घरापासून आपल्याला शाळेचा मार्ग काढायचा आहे. चला सुरुवात दिसते तुम्हाला. बघा आपण शाळेचा मार्ग काढतोय. तुला टर्न घेतला तिने बघा आपण असंच जात आहोत पुढे. हा मार्गही असू शकतो परत दुसरा मार्ग हा पण असू शकतो. 2 मार्ग आपल्याला तिला दाखवता. ह्या रस्त्यातून इथं बस स्टॉपपासून इथलं शाळा. बघा आपण 2 मार्ग दाखवले गेले आहेत शाळेच्या अंजूला. तर ह्यालाच काय म्हणलं गेलं आहे त्या चित्रालाच काय आपण आराखडा म्हणलं गेलं आहे. आता शाळेच्या त्यांना वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला शाळेच्या तर नोंद घ्यायच्यात.
अंजूच्या रस्त्याने शाळेत जाणार आहे तो मार्ग तुम्ही शोधलात. आता अंजूला शाळेत जाताना लहान रस्ता मुख्य रस्ता लागेल. या दोन्ही कार्याच्या गोष्टी तुम्ही वेगवेगळ्या लक्षात घ्यायच्या. लहान रस्त्याने जाताना चित्राचे ठिकाणे कोणकोणत्या दिशेने येतात ते तुम्ही लिहून काढायचे. मुख्य रस्त्याने जाताना चित्राचे ठिकाणे कोणकोणत्या दिशेने येतात तेही लिहायचे. या प्रत्येक गोष्टी तुम्ही बारकाईने पाहिजे आणि ते तुम्ही वह्यामध्ये आपल्या लिहून घ्यायचे आहेत. पुढे पाहूया. बघा, आपण मागाशी पाहिलं त्याच पद्धतीने शेजारी आडेकडचे निरीक्षण करून खाली कृती वहीवर आपल्याला करायची आहे. घरासाठी वापरलेली विशिष्ट खूण काढा. आता बघा बरं, घरासाठी कुठे दिसते तुम्हाला घर? बघा, ती विशिष्ट खूण काय करायची आपल्याला वहीमध्ये काढायची आहे. खूण अशी आहे, ही घरासाठी खूण आहे, अशी तुम्ही आपल्या वहीमध्ये काढायची आहे. आता आराखड्यात ही खूण किती ठिकाणी वापरली गेलेली आहे. आता हे अंजूचं घर आहे, त्या घरासाठी किती ठिकाणी अंजूचं घर, परत इथे वसाहत मध्ये, जिल्हा परिषद, अशा प्रत्येक ठिकाणी ती खूण वापरलेली आहे. तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायची. त्या संख्या ती खूण पुढे तुम्ही लिहायचंय. परत झाडासाठी वापरली जाणारी खूण काढायची. आराखड्यात किती झाडे दाखवले त्या झाडांची खूण पुढे तुम्हाला लिहायचे. अंजूच्या परिसरात कोणत्या गोष्टी आराखड्यात आलेल्या नाहीत त्याची नावे तुम्ही आपल्या वहीमध्ये नोंद करून घ्यायची आहे. त्या आराखडा तयार करताना आपण विविध खुणाचा व रंगाचा वापर करतो. या आराखड्यात नकाशा करण्यासाठी दिशा, सूची, शीर्षक, प्रमाण कासक द्यावे लागते. नकाशामध्ये एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हलणाऱ्या घटकांचा काय तो समावेश केला जातो. उदाहरण प्राणी, पक्षी, माणसे, रस्त्यावर जाणारे वाहने इत्यादी. काही परिसरात चित्रात रस्ता ज्याप्रमाणे वळणे घेत गेला तसाच तो नकाशात काय गेलो दाखवला जातो. रस्ते, नद्या, लोहमार्ग नकाशात अशा प्रकारे घालतात ते दाखवले जातात. बघा, अंजूचे घर व परिसराचा नकाशा खाली दिलाय. तुमच्या परिसराचा नकाशा तुम्ही काढल्यावर त्या नकाशे जोडून पहा. तुमच्या नकाशात काही उणिवा आणि असतील तर ते दूर करा. म्हणजे तुम्ही स्वतःचा नकाशा काढला, काही उणिवा असेल तर तो काय करायचा दूर करायचा आहे. पुढे पाहूया. बघा, काही गोष्टी तुम्हाला माहिती. बघा, नकाशा तयार करण्याचे शास्त्र आता खूप काय आहे विकसित झाले गेलेले आहे. आता पूर्वी देखील काही नकाशे तयार करत होते. नकाशे तयार करत होते प्राण्याची कातडी, हाडे, कवड्या, मातीची दगडाची पाटी इत्यादीचा वापर करत असते. पूर्वी जे नकाशे करत असते इत्यादी गोष्टीचा ते वापर करत असतात. सुमारे 5000 वर्षापासून ते काय मेसोपोटेमिया नावाचा प्रदेश अस्तित्वात तिथे आला. कोणता देश अस्तित्वात आला? मेसोपोटेमिया हा देश काय प्रदेश अस्तित्वात आला. त्या प्रदेशाचा काही भाग दाखवला. तेव्हाची मातीची पाटी म्हणजेच क्ले टेबल ही सोबत दाखवली आहे. ती बघा इथे दाखवली गेली आहे. मातीची पाटी तुम्ही बघितलं असं टेबल आहे, माती, त्या मातीचे काय त्यामध्ये ते आराखडा नकाशा ते काढत असतात. युद्ध लढताना वगैरे तुम्ही बघा असं पिक्चर मध्ये दाखवत असत ना बघा पूर्वीची अशा टेबलवर आराखडा ते आपल्या आखले जातात. त्या पद्धतीने पूर्वीचे आराखडे आपले नकाशे आपल्याला बघायला भेटतील. पुढे बघा, तुम्हाला काय गोष्टी त्या करून पाहिजे. तुम्ही सुरुवातीला केलेल्या निसर्ग निर्मिती व मानव निर्मिती यासाठी साध्या व सोप्या तयार केल्या. खुणाच्या आधारे तुमच्या परिसराचा आराखडा एखाद्या कागदावर तुम्हाला काढायचा आहे. रस्ता, नदी, लोहमार्ग परिसरात दिसतात त्या आराखड्याचा प्रथमतः काढा. खुणाच्या सांगता इतर गोष्टी तुम्हाला त्या दाखवायच्या. हे तुम्ही स्वतः करून पाहायचं गेले आहे. आणि त्या खाली काय प्रश्न आहे ते डोकं तुम्ही स्वतः चालवायचं आहे. बघा, इथे आपल्याला खाली दिलेला हा काय तुम्ही तुमचा पाठ्यपुस्तकात असा नकाशा सरळ तुम्ही पाहू शकता. खाली दिलेला काय महाराष्ट्र नकाशाचं काय तुम्हाला निरीक्षण करून त्या कृती करायच्यात. काही आपल्या राज्यात ऐतिहासिक पार्श्वभूमी व लाभलेली काय महाराष्ट्रात जलदुर्ग म्हणजे सागरी किल्ला, डोंगरी किल्ला, भुईकोट म्हणजेच मैदानी किल्ला असे किल्ले आपले इथे आहेत. ते किल्ले असते जिल्ह्यांची नावे तुम्हाला काही शोधून वहीमध्ये आपल्या नकाशामध्ये नोंदवायचे आहे. पुढील प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. आणि आपण आता पाठामध्ये काय पाहिलं ते पाहूया. बघा, नकाशे नैसर्गिक मानव निर्मिती घटक आपण ओळखले. आपल्या परिसरात नैसर्गिक आणि मानव निर्मिती दोन्ही प्रकारच्या गोष्टी असतात.
नकाशा तयार करताना काय विशिष्ट खुणाचा आपण काय करतो वापर केला जातो. आपण बघितलंय. खालील स्वाध्याय तो तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. तर आपण आज एवढेच पाठ पाहणार आहोत. थँक्यू सो मच.